आपल्या शेडचे सर्व पत्रे जाळ्या वगैरे येऊन तर पडल्याच होत्या. तर हॅलो ना पब्लिक, आपल्या ज्या शेडचे पोल आहेत ना ते सर्व उभे करून झाले होते. आता त्याच्यावरती आपल्याला पत्रे टाकण्याकरता ना फक्त हे जे पाईप आहेत हे जॉईन करायचे होते. मग त्याचीच तयारी चालू होती. हे जवळपास 80 पत्रे आपल्याला वर चढवायचे होते आणि फिट करून टाकायचे होते. पण शेडचं काम ते करत होते आणि मला आला होता खूप कंटाळा. मग बोललो जरा बाजूला वगैरे जाऊन काही हाल हवा चालू आहे ते पाहून यावं. मग जाऊन एका गायीशी गप्पा मारत बसलो. तर घरात जिथे जिथे खिडक्या आहेत ना त्या सर्व खिडक्यांना ना जाळी मारायचं काम चालू होतं आपलं. जाळ्या याकरता मारायच्या की जेणेकरून डास, मच्छर, पाली वगैरे काही आत येऊ नये आणि खिडक्या उघड्या जरी राहिल्या ना रात्री तरी काही टेन्शन नसावं. जाळ्या लावायलाही काही अवघड नाही आहेत. फक्त त्या जाळीचं एक माप असतं. ते माप आपण दिलं ना तर आपल्या खिडकीच्या साईजचं ना आपल्याला जाळी मिळते आणि त्यानंतर त्याला फक्त ना खिळे वगैरे ठोकून ना पॅक करून घ्यायची असते आणि नंतर फक्त कैचीने उरलेली जी जाळी आहे ती कट करून घ्यायची असते. शेडच्या पोलवरती फक्त आता हे पाईप पसरून घ्यायचे होते आपल्याला आणि मग वेल्डिंग करून ते पॅक करायचे होते. त्यानंतर त्याच्यावर पत्रे टाकून त्याला हुक लावून ना पूर्ण आपला जे वरचा पत्र्यांचा जो सेटअप होता तो पूर्ण होणार होता. त्यानंतर आपल्याला जाळी वगैरे मारायची होती. पण त्यासाठीच पहिले हे पाईप लागून जाणं खूप महत्त्वाचं होतं. पण जर तुमचे कारागीर एकदम उत्तम असतील ना तर मात्र तुम्हाला कशाचं टेन्शन येणार नाही. कारण की त्यांना ना त्यांचं पूर्ण काम माहीत असतं. आमचे कारागीरही असेच आहेत. कामाला नाही मागे हटत ते आणि कामही एकदम अचूक करतात. ते काम करत असताना मात्र मी बोललो की मी माझं काम करून घेतो. मला फक्त पाणी वगैरे मारून घ्यायचं होतं आज आपल्या रोपांना. आपली ही खूप सारे रोपं ना उरली होती. यांनाही आपण लावून घेणार आहोत पण अजून वेळ आहे. वेळ आली की त्यांनाही लावून घेऊयात आपण. त्यानंतर शेणखताला पण पाणी वगैरे मारून घेतलं जेणेकरून ते मुरण अजून. आणि हे जे आपलं शेड आहे ना या शेडकडेच आपलं थोडासा फोकस जरा आपल्याला जास्त करायचा आहे. आपले पोल वगैरे सुद्धा लावून झालेले आहेत. बाबांना विचारलं आपलं शेडचं काम कसं आहे. ते बोले एकदम मस्त. आता थोडंसंच काम राहिलं होतं. वरचे पोल वगैरे पण टाकून झालेले होते आणि आता उद्या फक्त पत्रे चढवायचे होते. हे झाल्याच्या नंतर आपल्याला हे बांधावरचे नको असलेली जी झाडं होती ना जी उगाच काट्यावाने आपल्याला त्रास देत होते ते काढून घेतले. आणि घरात गेल्याच्या नंतर काल आपला कलर वगैरे तर मारून झालाच होता. मग बोललो आपली रूमच आवरून घेऊयात म्हणजे त्याच्यामध्ये जो पसारा पडला होता ना तोच फक्त नीट करायचा होता. मग झाडून वगैरे घेतलं. धूळ वगैरे खूप होती. मग ते केल्याच्या नंतर खुर्च्या वगैरे बाजूला सारून आपली खाट पहिले नीट लावून घेतली. खाट लावून घेतली म्हणजे ती एका कोपऱ्यात एकदम सेटअपमध्ये लावायचं होतं. उगाच कुठंही काय लावून मजा नाही. मग पूर्ण ही बघा ही धूळ आहे ना ही जाऊ द्या. खिडकी वगैरे उघडून दिली मस्त हवा यायला आणि खुर्च्या वगैरे लावून घेतल्या. मग आता फक्त त्या गोदड्या वगैरे शाली वगैरे ज्या आहेत त्यांच्या फक्त घड्या वगैरे घालून वगैरे आपल्याला ठेवायच्या होत्या नीट. मग लागला तुमचा भाऊ कामाला. मस्तपैकी घड्या वगैरे घालून ठेवल्या आणि मग आपलं सगळं एडिटिंगचं वगैरे सामान आपल्या अभ्यासाची वगैरे पुस्तकं सगळं तिथंच होतं. मग आपल्या पहिल्या उशा वगैरे ठेवून गोदड्या वगैरे नीट ठेवून सगळं सामान एकदम मस्तपैकी लावून एकदम झकास.